बाळा नांदगावकर ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख असलेला राज्यातला प्रमुख नेता। राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र यावेत यासाठी मनसेचा हा नेता गेली अनेक वर्ष झटत होता। अखेर ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक युतीची घोषणा झाली, पण बाळा नांदगावकर मात्र गैरहजर राहिले। ते नाराज आहेत का अशी चर्चाही झाली। त्यावर संजय राऊतांनी बाळा नांदगावकर आजारी असल्याने उपस्थित नव्हते असं सांगितलं। पण बाळा नांदगावकर नेमके कुठे आहेत, ते या युतीच्या चर्चेत नाराज आहेत का असे प्रश्न कायम राहिले। अखेर या प्रश्नाचं उत्तर देणारी एक पोस्ट समोर आली आहे। स्वतः बाळा नांदगावकर यांनी ही पोस्ट केली आहे। यात राज आणि उद्धव ठाकरे यांचे जुने आणि आताचे फोटो एकत्र करत नांदगावकरांनी ही पोस्ट केली आहे। या पोस्टचं कॅप्शनही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, कारण त्यांनी या पोस्टच्या सुरुवातीलाच अखेर बाळासाहेबांचे वाघ एकत्र आले असं लिहिलंय। पुढे ते लिहितात, संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी जी चळवळ झाली त्यामध्ये 107 हुतात्मे झाले। त्यानंतर आपल्याला आजचा महाराष्ट्र दिसतोय, ज्याची राजधानी मुंबई आहे। या चळवळीमध्ये अग्रणी नाव होतं ते म्हणजे ठाकरे। प्रबोधनकारांपासून ठाकरे घराण्याला समाजकारणाचा वारसा आहे। त्याला राजकीय स्वरूप बाळासाहेबांनी दिलं आणि त्यातून शिवसेना जन्माला आली। शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली, त्याचा फायदा विविध क्षेत्रातल्या मराठी मान्यवरांना झाला आणि मुंबईचं मराठी पण त्यात टिकून राहिलं। मधल्या काही काळात दोघा भावंडांमध्ये वितुष्ट आलं, पण दोघांची महाराष्ट्र प्रेमाची आणि हिंदुत्वाची नाळ तुटली नाही आणि तुटणारही नाही। कोणताही वाद महाराष्ट्र धर्मापेक्षा मोठा नाही, या वाक्याला समजून दोन्ही भाऊ आज महाराष्ट्र आणि मुंबईच्या प्रेमासाठी एकत्र आलेत, ही आपल्या मराठी जनमानसांसाठी मोठी गोष्ट आहे। सर्व मराठी जन एकत्र होऊया, फक्त मुंबईचं मराठीपण आणि महाराष्ट्राचं हिंदुत्व राखण्यासाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र अशी पोस्ट करत बाळा नांदगावकरांनी मराठी मतदारांना आवाहन केलंय आणि ठाकरे बंधूंच्या या युतीचं स्वागत केलंय। अखेर बाळासाहेब ठाकरेंची ही इच्छा पूर्ण झाल्याचं बाळा नांदगावकरांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। त्यांच्या या पोस्टनं त्यांच्या नाराजीच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळालाय। या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।